एवढं ताण चाललेली आहे. ए बापरे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि मी तुम्हाला थोडीशी तयार दिसत आहे. त्यामागचं कारण असं की माझी फ्रेंड शिल्पा, जिला तुम्ही मागे दोन तीन व्हिडिओत बघताय, मी तिच्या घरी गेले, ती माझ्या घरी गेली. आम्ही दोघी मिळून एका मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला गेलो. तर तीच ती शिल्पा, तर तिला आज सिन्नरला घेऊन जाते. बबला अक्काकडे आम्हाला जेवायला आहे, खास म्हणजे शिल्पासाठीच आहे. तर शिल्पाला दोन्ही मुलांना घेऊन यायला लावलं होतं, ओंकारी आणि शुभ्रनीलला. परंतु ओंकारीला अचानक म्हणजे तिला त्रास होतोय, पिरियड्स आले तर तिला जास्त त्रास होतो शिल्पा बोलली, त्याच्यामुळे ओंकारी नाही येते. तर शुभ्रनील आणि शिल्पा जरा 15-20 मिनिटामध्ये इथे पोहोचून जातील. आता ऑलरेडी 10:30 वाजले आणि मग आम्ही जाणार आहोत सिन्नरला. त्यासाठी मी अशी रेडी झाली. हा लॉंग रेड ड्रेस घातला आहे आणि एक मी त्याच्यावर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन म्हणून हा दुपट्टा घेतला आहे ब्लू, आणि सिंपल अशी तयार झालेली आहे. तर माझी देवपूजा झाली नाही अजून, तर ती येईपर्यंत मी देवांच्या ॲटलिस्ट हळद कुंकू फुलं वाहून आरत्या तरी करून घेते आणि मग निघू आम्ही ते आले की. तर मी तुला ट्रीट खाऊ घातली ना बाळा, आता तू एकटाच घरी. मी लवकर येण्याचा प्रयत्न करेल शेना. आत्ताच मी काय दिले शेरूला, ट्रीट दिली का, तर तो एकटाच घरामध्ये असणारे दिवसभर, हो ना. बिचारा शेरू एकटा राहील म्हणून त्याला ट्रीट खाऊ घातली. आणि दुसरी गोष्ट काय तर हो, मला देवांची पूजा करायची. देवपूजा वगैरे करून झाली. इयरिंग घातले, छोटंसं हे मंगळसूत्र घातलं, ते फारच त्याची पॉलिश वगैरे गेली, ते खूपच घाण वाटत होतं. तर छोटंसं मंगळसूत्र घातलं आणि हे इयरिंग देखील घातले. आणि चला, आली माझी मैत्रीण, खालीच बोलवते ती आत मला. तर प्रशांतजी पण बाहेरच येत आहे, ते 2 मिनटात आणि मग निघतो आम्ही लगेच. छान आहे, पण साडी छान आहे तुझी, छान आहे ना. मग छान आहे, छान आहे. ए अगं मग काढून टाकेल ना, डॉक्टरांनी मला वापरायला लावला आहे बेल्ट. चल, छान आहे साडी, चल. आणि छान अशी ब्लू कलरची साडी घातलेली आहे आणि मला बघून म्हणती की मी सुद्धा असाच ड्रेस घातला असता. आणि मलाही तिला बघून असं वाटलं की मी पण साडी घातली असती. हां, ॲक्च्युली आपण आधी डिस्कस करायला पाहिजे होतं. साडी घातली की छान वाटते साडी ही, पण म्हटलं चला छान आहे, जाऊ दे. शिल्पा हे सिन्नरला असलेलं गोकुळ स्वीट मॉल आहे ना, इथे गेलेली आहे. तिला आईन त्यांच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घ्यायचं. मुलांसाठी आईस्क्रीम घेतले हिने आणि ती मला विचारते दादांना काय आवडतं. तर म्हटलं दादांना कोंडाची चिवडा आवडतं, तो कोंडाची चिवडा घेतला आहे. आणि आता इथे ती बालुशाही पण घेत आहे बबला अक्काच्या घरी नेण्यासाठी. तशी तर बबला अक्का घरी एकटीच आहे. बघ, तुला जे घ्यायचं ते घे, मी काय सांगणार ना, मला तुझं बजेट काय माहिती. तर हे बघा, सिन्नरमध्ये सुद्धा चांगलं स्वीटचं दुकान आहे. ते नेहमीच व्हिडिओ बघतात, सगळ्यांनाच माहिती आहे की सिन्नर हे माझं माहेर आहे. आणि इथंच तुझंही माहेर म्हटलं जाईल ना गं, तू लहानची मोठी इथे झाली. शंतून डुग्गूच आहे. मी हिला 2च आईस्क्रीम घ्यायला लावले. बबला अक्काच्या घरी पण जायला घेतलं तिने. मागच्या घरामध्ये राहायची तुम्ही, मागच्या. हा, माडी. आणि तुम्हाला जर दवाखान्यात जायचं होतं मग तुम्ही यांच्याबरोबर येऊ शकत होते ना काल, आणि मग आज दवाखाना करून परत आले असते. असं का बरं नाही केलं अगं? एवढी गाडी बिडी सांगत बसा. एक दिवस राहिलं असते ना, आले असते परत 1-2. मी आले असते ना बरोबर. मग काय आता प्रचाराच्या दरम्यान खूप घरांमध्ये गेलो बाई, खूप असे दोन नंबरची मुलगी आमच्या वर्गात होती. तिला तिच्या आत्याला दिलंय नाशिकला, पोपट गवळ्याची बहीण आहे ना, मीला तेच बोलले, काय झालं मग. अगं मी तिला सांगितलं ना, तिला जशी चिलूलाही आवडली तशी तिलाही चिलू आवडली.
मी हिला किती सांगत होते बाई, चिडू. साडेदहाला सांगितलं मला. नाही रे, जाऊ दे, आता त्यांनी पाहिलं ना तो की नाही म्हणते. हा, येशील ना बेटा घेऊन? तू येशील ना चिडूला घेऊन? येईल ना. मला सांगत होती की चिचू एवढी छान आहे म्हणे. स्वभाव किती भारी ना. जाऊ दे, आता माझ्यावर गेली ती. जास्त झाली. काय करते अगं नाही ना, काहीतरी कर ना मग प्रेम. अगं, ही कशी होती? तिला बोलायला सांगते ही कशी झाली होती? ओपन अप कशी होती? हे सुंदर गाऊन हे तुझा वन पीस आहे, खूप नाईस आहे. हा का? हो, खूप छान आहे. या इलेक्शनच्या सागरला आलेल्या शॉली याचा दुपट्टा यूज करते. अरे वा रे. म्हणजे मी एकदा लालबागची अगं, सिल्क बघायला ड्रेस कसं होती का? म्हणे. त्या शॉली पण आलेल्या आहे म्हणे, तुम्ही वापराल का? मग तिने 5-6 मला दिले. म्हणे, त्यातले मला 2 अगं, कलर आवडले. हा किती पण गेलं गेल्या सुंदर आहे. दिवशी कोण निवडायचं मला? असं कुठवर बसून बबला एकदा निवडायचं. सांगवलं तर बबला अक्का म्हटलं, बबला अक्का हा ड्रेस केवढाच असेल? बबला अक्का म्हणे 1000 रुपयाचा. मग बबला अक्काला मी सांगितलं 400चा. हिला पण आता सांगितलं. छान वाटतंय का? माहिती नाही. बरं आहे ना. आणि तुझा पोपट बरं आहे तो पण. उभी राहिली. अगं ये ना भेटू, ये ना. ए, अगं तुला एवढं sincere बघायला जाऊ. आवडतं. अरे, अरे. जाऊ दे, काय ना, कसं आहे. लेकरं काय म्हणतात लागतंय मला. अगं मला व्हिडिओ घ्यायचा आहे. अगं, पण तू कशाला एवढं घाट घालत बसली बघ लागला? मला काय कळलं? आता अंड्याचं सीझन आहे. असू दे. एक तर पहिल्यांदा नॉनव्हेज करणार होते मस्त वेगवेगळे प्रकार. पण ते अधिक महिना आहे ना. अधिक मास अधिक आहे. नाही जाऊ दे, आता आहे ना एकदा मग तुझ्या पत्नीच्या वेळेस सुट्ट्या असल्या का तेव्हा नॉनव्हेज खायला मग तेव्हा. किती छान दिसते आहे. बाई, त्याला बघ, ते छान आहे. मी सुषमाला तेच सांगत होते माझ्या. सांगितलं मग माझं तिच्याकडे खूप छान आहे. व्हिडिओ पाहिलं. चिली तिखट एकदम अशी म्हणजे खूप ऍक्टिव्ह. आता त्यांनी शांत लहानपणी तर डायरेक्ट एक शब्द खाली पडू द्यायचे रे. झाली ना, पण मोठी झाल्यावर किती शांत झाली. आरू शेर तशीच बरं का. मी हिला काय सांगत ना, ते डेंजर का मोठी झाल्यावरती बरं. चिली बरोबर चिल्लीच होती ती मिरची. हा, मिरची. म्हणजे ती लहान असताना पण तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होत्या? हा, ड्रीम सिटीत असताना तेव्हा पण आमचं किती इकडे लहान इकडे होती? यायला. आम्ही आता छायाच्या मुलांच्या पाणी सुद्धा मी आणलं. रोटी खाल्ली तरी. आम्ही छायाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो ना. पाहिला नाही का व्हिडिओ? हो बाई, तू त्याच्यामुळे तू आली नाही ना इकडं. छायाच्या मुलाला लग्नाला जायचं होतं आणि टाकायला नाही जायचं होतं ना त्या दिवशी. हा हा हा. तुम्ही गेलेच नाही ना पण. नाही गेलो ना. ती पण किती एवढी मुली सारखी दिसते. तू कुठे का माहिती बहिणी बहिणीच वाटतंय. माझ्या वय सांगता ना मुली ताई, असं नाही ना बाई, नाही वाटतं का तरी? कुणी म्हणाल का हे किती 36 35 36 47. हा 47 सॉरी. काय ना मग 27 ची वाटते. तुम्ही 48 असं 48 हा, 47 हा, मग मी 47. पण वाटतच नाही ना आम्ही 48 रणी केली. त्याच्यात पण आम्ही अशा बारीक नव्हतो ना. रिलॅक्स होत्या. नाही, आता झाली. माझी काय म्हणून विचारते बाई, तुम्ही रिलॅक्स लाईफ होतं तुमचं. माझं लय अगं, वाटतं. तसं नाही सुषमा, आमचं पण तिला तसंच असं आहे. वाटतं की आपले सगळे नाही, नाही. फक्त तिच्याच एकटीच्या मागे तुझ्याच आहे. लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स नाही आहेत. बाई, काय नाही बाई, life त्याला- मध्ये- त्याला माहित मला असतं सगळ्यात का? मोठा प्रॉब्लेम्स आता कोणतंच काहीच नाही. फक्त माझ्या चिरूचं वेट कमी कसं होईल. हो ना. तिला फक्त गुड्डे मावशीशी कॉन्टॅक्ट करायला सांग. गुड्डे मावशी तुला नाही ऐकणार ती. सगळ्यांचं करून करून ऐकून घेतील, काहीच करत ते म्हणतात ना, ऐकावं जगाचं करावं हिच्याकडे काय मनाचं. म्हणते तू तिला? ऐकावं जगाचं करावं मनाचं तसं आहे. सगळ्यांचं ऐकून घे. हा. त्याच्यावर 2 दिवस अभ्यास पण करेल, 2 दिवस त्याच्यावर रिॲक्शन पण देईल. नंतर तिसऱ्या दिवशी काहीच नाही. भरपूर झालं, सगळं करून झालं, सगळं सगळं. पण लहानपणी ती खूप छान दिसायची. आरू तू भजे करते? अरे वा, छान छान. आता आरू ही इथे भजे करणार आहे. या वर्षीच्या कुरड्या आहे का ग बबला अक्का? का बरं या वर्षी नाही केल्या का तू? ए, मला भज्यांच्या पिठात हळद कमी वाटते, नाही का? नाही हो का? आणि इथे तुम्ही बघू शकता सार. आमच्याकडे याला सार म्हणता. कुठे कटाची आमटी म्हटलं जातं, कुठे नुसतं आमटी म्हटलं जातं. तर साराचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आपल्या बबला अक्काकडे मसाला आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल कमेंट करा, तुम्ही मसाला घेऊ शकता. वास म्हणजे सुवास इतका छान येतोय साराचा की मला इतकी भूक लागली साराचा वास घेऊन. काय
अगं आणि अगं मी इतक्या वर्षाची मी इतक्या वर्षात काय करते आणि असं नाही की तू मला तुमच्या मामासारखं भेटत नाहीये. प्रचंड भूक लागली मला, कारण की माझं डिनर जे आहे ते खूप लवकर झालेलं असतं, काल 7च्या आधी झालेलं असतं. तर मी आता जेवायला बसलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी पुरणाची पोळी, एकदम सॉफ्ट, ज्या की मी केल्या पुरण आणि छान मस्तपैकी आमरस आण बेटा माझ्या ताटावर आण. तर हे बघा इथे मी मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण करते. 2 पुरणाच्या पोळ्या इथे घेण्यात आल्या आहे आणि हे सगळं मी आता फिनिश करणार आहे. काय आहे डॉक्टरांनी दादांना काय सांगितलं मग? काहीच नाही, गाडीतून तपासलं. गाडीत आले होते, गाडीत तपासलं का? हा, गाडीत बोलली ते डॉक्टरला. नाही, बरं आहे ना ते. म्हणे काही तू काही त्रास होतो म्हणे, काहीच नाही, साखर लिहिलं. बस का? काहीच नाही. मग गेले तुला काही चेक केलं का? नाही, मला नाही चेक केलं, मी नाही चेक केलं. खूप वेळ नाही लागला ना तुम्हाला? नाही, काय आम्ही गेला तिथं पोचलो होतो. हां. आणि पूर्णाचं जेवण वगैरे करून आमच्या चालल्या आहे मस्त गप्पा. ॲक्च्युली दादांच्या आज डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती, तर त्यांचं ऑलरेडी आधीच ठरलेलं होतं. मग ते गेले होते डॉक्टरांकडे आणि मग चेक करून आता आईला मग मी सांगितलं की तुम्ही दवाखान्यातून आल्यानंतर तू डायरेक्ट अक्काच्या इथेच ये, म्हणजे आपण गप्पा मारू. तर आई पण आता इथे आली अक्काच्या इथे. प्रशांतजी बरेच बोर झाले केव्हाचे मला सांगताय चला जाऊ, पण त्यांना जबरदस्ती बसवून ठेवलंय सुषमाच्या घरात. आणि सुषमा आता ज्या बबला अक्काच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये सुषमा राहत होती, पण ती 4th फ्लोअरला होती आणि बबला अक्का 1st फ्लोअरला राहत होती. परंतु आता सुषमा पण 4th फ्लोअरवरून 1st फ्लोअरला शिफ्ट झाली. त्याच्यामुळे दोघींच्या बाल्कन्या अशा समोरासमोर, विंडो समोरासमोर, म्हणजे काही बोलायचं असलं तर इथून एकमेकींना हाका मारून त्या बोलू शकता. असं छान झालं. इवन मी आता बसल्या जागी तुम्हाला बबला अक्काच्या घरातून सुषमाच्या घराची बाल्कनी विंडो ह्या बसल्या जागेवरून दाखवते. व ती जी विंडो दिसते ना ती सुषमाच्या घराची विंडो आहे आणि ती बाल्कनी. ते बघा तुम्ही बघू शकता बाल्कनीमध्ये. ते बघा ते प्रशांतजी उभे, त्यांना जबरदस्ती तिकडे पाठवलंय. ते बघा तुम्ही बघू शकता, हे सुषमाच्या बाल्कनीमध्ये उभे प्रशांतजी. त्यांना जसंच कळू इथे एवढं ताण चाललेली आहे. ए बाबरे, ए कॅमेरा चालू आहे बर का? बाबरे, काय एवढं ताण चालू आहे यांची. बाबरे, ए शिल्पा आई लाव ताकद बबला, लाव ताकद. ए खूप सुंदर साडी मी जी घालून आले ना छायाच्या मुलीच्या लग्नात, आम्हाला सारख्या घेतल्याय बाय. किती सुंदर. तुला खूप छान वाव. ए असं काही नाही का? हा धोंडे दान समजून घे. ऐक ना, मी काय सांगते तुला, आता आपण ज्या लग्नाला गेलो मी पिवळी घातली होती बघ, आम्ही बरोबर घेतल्या. खूप छान. मी तो कलर हा काय मला प्रकार बिकार एवढं नाही कळत. मी काय सांगते, ऐक ना. शुभू बघितलं का आता काय चालू होतं? कुंकू वाढले त्याच्यातलं, कुंकू टाकायचे. कुंकू ठेवलंय. आम्ही दोघी आता नाही आमच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो, तेव्हा मी जी साडी घातली ती खूप सगळ्या मैत्रिणींनी मला छान छान कॉम्प्लिमेंट केले. एक मैत्रीण तर म्हणे की तू सेलिब्रिटी सारखी दिसत होती. तर सेम ही त्यातली साडी आहे. तर छान कलर आहे, कलर छान दिसतो. शिवभर गाणी ठेवून नको देऊ नुसती काढायचे म्हणतो ती पण. आणि साडी घालून फोटो मला फोटो हो. आणि आता आम्ही बबला अक्काच्या घरून आपल्या सीमाताईंच्या घरी चाललो. दोघी बहिणी शेजारी असल्यामुळे कसं दोघींच्याही घरी ॲट अ टाइम जाणं येणं होतं. आई आहे, शिल्पा, शुभ्रणील,
आणि आता आम्ही सुषमाच्या गॅलरीतून आलो आणि ही आहे बबला अक्काची गॅलरी, बाल्कनी ज्याला आपण म्हणतो. पण बबला अक्का गायब होऊन गेली. आम्ही तिला आवाज देतो. कसं वाटलं शेरू बरोबर खेळून? छान वाटलं ना? तर बघ तो पण बघतोय तुझ्याकडे.